आज मतदान होत आहे. त्या निवडणुकीची पार्श्वभूमी म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सरकार आहे. उद्धवजी ठाकरे, अजित पवार, जयवंत पाटील, आशीर्वादी चव्हाण साहेब, नाना पटोले साहेब ही महाराष्ट्रात यांच्या माध्यमातून महाविकास आघाडी झालेली आहे. त्याच धर्तीवर आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आशीर्वादी चव्हाण साहेब यांनी मागील जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती याच्या निवडणुका झाल्या. तिसऱ्या महाविकास आघाडीला धोरण झाले आहे. त्याच प्रकारच्या निवड झालेली आहे. त्यानंतर जिल्हा नियोजन समितीची सुद्धा सदस्य घ्यायचे आहेत. ते सगळ्या महाविकास आघाडीला अनुसरूनच जे नियमावली जे पक्षाचे माणसं घ्यायचे असतील महाविकास आघाडी त्याप्रमाणे ते सर्व सदस्य घेतले. त्या धर्तीवर सुद्धा नांदेड जिल्हा महाविकास बँकेची निवडणूक त्या धर्तीवर महाविकास आघाडीच्या धर्तीवर ही जनहिताकरता महाविकास आघाडीच्या त्या धर्तीवर पालकमंत्री आशीर्वाद चव्हाण साहेबांनी त्याच प्रकारचे सदस्य घेतलेले आहेत. त्याचबरोबर एक कोपऱ्याने सुयोजनक कामानं लागलेले आहेत. आणि मागील वर्ष बघितलं, मागील 5 वर्ष मध्यवर्ती बँकेचं काही काम झालेलं नाही. याच्या अगोदर काँग्रेसचं सरकार होतं. काँग्रेसचं सरकार असताना विलासराव साहेब मुख्यमंत्री होते. स्वतः पालकमंत्री आशीर्वाद साहेबांनी नागपूरच्या अधिवेशनात बँकेला 100 कोटी नंतर मुख्यमंत्री झाले आणि ते 100 कोटी नाही का अनुदानित त्यांना माफ करण्यात आले. त्याच प्रकारचं आता साहेब महाविकास आघाडीचे सरकार आहे. साहेब बांधकाम मंत्री आहेत, जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि बँक आता चांगल्या स्थिर आहे. पण ज्या प्रकारचं पळायला पाहिजे, शेतकऱ्याच्या घरापर्यंत बँक पळायला पाहिजे. ह्या आमच्याकडून कर्ज घ्या. आज नॅशनल बँकेतून बऱ्याच तकलीफ होत आहेत. लोकांना लाईनीवर उभं टाकावं लागले, शेतकऱ्यांना परेशान होत आहे. महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे. हा ते महाविकास ह्या सगळ्या गोष्टी विचार केला असताना आज साहेबांनी महाविकास आघाडीचे साहेब पालकमंत्री आहेत, बांधकाम मंत्री आहेत. जसं ज्या प्रकारचं दुसरे नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे लाडके सर्वांचे आमदार मोहन हंबर्डे साहेब त्या सगळ्याच्या नेतृत्वाखाली जे आज निवडणूक चालू आहे त्या निवडणुकीमध्ये आमच्या 100% जागा महाविकास आघाडीच्या येणार आहेत. अशोकराव चव्हाण साहेबांनी ज्या लोकांना उमेदवारी दिली ते उमेदवार सर्व जिल्ह्यावरले तर माझ्या मते 300 ते 350च्या लीडनं आज निवडून आले असं घोषित करतो. महाविकास आघाडी 1-2 जागा सोडल्या आमच्या 19 जागा 100% आल्यात. उद्या तुम्ही 4 तारखेला येऊन सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेऊ शकता.